एकरुखा परिसरातील अतिवृष्टीने शेतकरी संकटात। घनसावंगी तालुका तीर्थपुरी महसूल मंडळ। घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी महसूल मंडळ व एकरुखा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। शनिवारी संध्याकाळपासून ते सोमवारपर्यंत 74.8 मी. पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नापिकाची स्थिती निर्माण झाली आहे। बहिर्ह नदीला आलेला पूर। बहिर्ह नदीला पूर आल्याने एकरुखा गावातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे। परिसरातील सर्वच नदी नाले तुडुंब भरले असून गावकऱ्यांचे हाल झाले आहेत। शेतमालाचे प्रचंड नुकसान। कापूस, सोयाबीन, तूर, मका, भाजीपाला यांसह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हातचा जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतातील सोलार पंपही मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले आहेत। प्रभावित गावं: एकरुखा, देवहिवरा, दहेगावन, राहेरा, बोडखा, भाईगावन, बाचेगाव, तनवाडी, खालापूर आदी गावांतील शेतकरी पिकांसह साधनसंपत्तीच्या नुकसानीमुळे हतबल झाले आहेत। ग्रामस्थांची मागणी: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। शासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दत्ता महाराज नखाते, विलास मदनुरे, भगवान कायस्थ, सोपान मदनुरे, अशोक नागरे, जगदीश कायस्थ, अंकुश मदनुरे। माधव न्यूज महाराष्ट्र। संपादक सुरेश पोटे। पाणी आहे पुलावून तिकडे जाताच येत नाही पाण्यातून। गावकऱ्याचा कसा संपर्क होतो आता गावकऱ्याचा ह्या गावाचा संपर्क तुटला आहे। आता जाणार नाही, पुलावर पाणी आहे, दळणवळणाचे साधन सगळे बंद झालेले आहेत। जाणार जाता येताच येत नाही काही। आता कोण चौकूनच ना द्या आल्या तिकून आली माझा तर टेकाडा आलं कुंकड जाता येणं येता येणं। दुसरीकडून रस्ता नाही का गावाला? कुंकडच नाही, इथून हलायलाच नाही। पाणी प्यायला तर भेटाना, काय करावं म्हणून कळा ना। आता नाव सांगा। दत्ता साहेबराव नखाते। किती क्षेत्र? क्षेत्र पूर्ण 15 एकर आहे। आता याच्यातून काही सोयाबीन आहे, काही कापूस आहे, पूर्ण पाण्यात काही मूग आहे आणि हे जसा पाऊस लागलेला आहे तसं पाण्यातच आहे। याच्यामध्ये म्हणजे काय तुम्हाला संख्या काढायचं काही कामच नाही। आता पूर्ण सगळं क्षेत्र म्हणजे असं पाण्यातच आहे सगळं। आता उद्या पुढं पोरगी लग्नाला आलेली याला काय करावं आलेल्या कार्याचं? आता याची तुम्ही लवकरात लवकर तुम्ही दखल घेण्यात यावी। आपलं नाव काय सांगा? भगवान पन्नूलाल कायस्थ। किती क्षेत्र आहे? 3 एकर। नुकसान किती झालं? संपूर्ण झालं आणि या शेतात पूर्ण पाणी आहे। आणि तरी सुद्धा आता शासन काय, शासनाचे आलते कृषी अधिकारी, पुन्हा तलाठी, ग्रामसेवक, ते येऊन पाणी करून गेलेत। पण ते म्हणले की बाबा नुकसान काहीच नाही। पण आता त्यांनी चौकशी येऊन पाहावे आणि पुन्हा शासनाने बी थोडीफार जे काय असेल ते आम्हाला, कारण अडचणीत असल्यामुळे काहीतरी मदत द्यावे। आणि माझा मुलगा एक शिकतोय, त्याची बी अडचण आहे। आता प्रयत्न करावं काय हे काही कळाना आम्हाला। मुलीचं लग्न आहे आणि आता याच्यात पुन्हा शासनाचं काय देतोय का नाही देतोय ते बी काही सांगता येत नाही। पण तरी बी आमची इच्छा आहे बाबा शासनाने काहीतरी मदत करावं। आपलं नाव काय? जगदीश पन्नूलाल कायस्थ। किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं 3 एकर क्षेत्र आहे। पुन्हा एवढीच शेती आहे, काही नाही आणि सगळं पाण्यात गेलंय। आता पुरीचं लग्न आलंय, हे कशाने करावं? आत्महत्या करावं का काय करावं हे काही मला कळेना। हे याची मागणी बरोबर करणे, याला काही ना काहीतरी अनुदान आम्हाला देणे, नाही तर आम्ही काय करावं? आम्हाला मुलीचं लग्न करायचंय, काय करणार आम्ही? हे कर्ज कशाने फेडावं हेच कळा ना आम्हाला। पूर्ण शेतात पाणी आहे आमच्या 3 क्षेत्रात 3 एकर मध्ये पाणी पूर्णची पूर्ण, काहीच करता येत नाही। आता खावा काय, ठेवा काय, राहावा काय, हीच माझी नम्र विनंती आहे। सरकारने काही ना काहीतरी आम्हाला द्यावं।